राजधानी नवी दिल्लीमध्ये मागच्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका जो आहे तो वाढलेला आहे। फक्त राजधानी नवी दिल्लीच नाही तर उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये थंडी आणि धुक्याची चादर जी आहे ती पसरल्याचं बघायला मिळतंय। मी सध्या राजधानी नवी दिल्लीतील एका रस्त्यावरती आहे, आपण बघू शकतोय। खरं तर सकाळची वेळ आहे, पण असं असताना अद्यापपर्यंत या ठिकाणी ऊन जे आहे ते पडलेलं नाही आहे। जे नवी दिल्लीकर कामावरती निघत आहेत ते थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर असतील, मफलर असतील, जॅकेट्स असतील या सगळ्याचा वापर करत आहेत। आपण बघू शकतो ही धुक्याची चादर जी आहे ती अशाच पद्धतीचे पसरल्याचं बघायला मिळतंय। खरं तर या वर्षीचं सगळ्यात जास्त धुकं आज सकाळी पडल्याची देखील माहिती हवामान खात्याकडनं जी आहे ती दिली गेलेली आहे। या धुक्यामुळं राजधानी नवी दिल्लीमध्ये येणाऱ्या किंवा राजधानी नवी दिल्लीमधनं जाणाऱ्या ट्रेन्स ज्या आहेत त्या उशिरानं धावत आहेत। ट्रेनसोबतच आपण जर बघायला गेलं तर विमानांची उड्डाणं देखील उशिरानं होत आहेत। विमान कंपन्यांकडनं खरं तर ॲडवायझरी देखील जारी केली गेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की प्रवाशांना घरातूनच निघताना आपल्या विमानांची जी आहे ती माहिती घ्यावी आणि त्यानंतरच घराबाहेर निघावं, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती विमान कंपन्यांकडनं जी आहे ती दिली गेली आहे। या थंडीचा कडाका जो आहे तो पुढचे काही दिवस अशाच पद्धतीचा राहील अशी माहिती जी आहे ती हवामान खात्याकडनं दिली गेली आहे। त्यामुळं नागरिकांनी खबरदारीचं उपाय जे आहेत ते सगळे करावेत अशा पद्धतीचं आवाहन देखील हवामान खात्याकडनं केलं गेलं आणि पुढचे काही दिवस अशाच पद्धतीचा थंडी आणि धुक्याचा कडाका राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये राहील अशा पद्धतीचा अंदाज देखील हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। कॅमेरामन राजीव गौतमचा मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।